पहिलं मनोरंजनाचं साधन, पहिलं परंपरा जपण्याचं साधन म्हणजे दशावतार. कोकण आणि दशावतार हे जे समीकरण आहे ते खूप जिव्हाळ्याचं समीकरण आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा कोकणाने अजूनपर्यंत चालवली आहे, अजूनपर्यंत जपून ठेवली आहे. दशावतार म्हणजे काय? दशावतार म्हणजे विष्णूचे 10 अवतार आणि त्यांमागील आख्यायिका आपल्याला दशावतार कलाकार हे नाटक स्वरूपात दाखवतात. दशावतार नाटकामध्ये आपल्याला महाभारत, रामायण यांच्यासारख्या महापुराणांमधील गोष्टी पण आपल्याला दशावतार कलाकार नाटकाच्या स्वरूपात सादर करून दाखवतात. कोकणाला खूप मोठा लोककलेचा वारसा लाभलेला आहे. आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग, गोव्याला दशावतार, तसेच रत्नागिरी आणि रायगडमध्ये नमन हा प्रकार आपल्याला आढळून येतो. सिंधुदुर्गामध्ये राजापूरपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत आणि पुढे गोव्यापासून कर्नाटकपर्यंत आपल्याला दशावतार नाटकांचे सादरीकरण आपल्याला आढळून येते. आजकाल सोशल मीडिया, TV वाहिन्या यांच्या माध्यमातून लोकांमध्ये लोककलेबद्दल खूप जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली, पुणे यांच्यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये देखील कोकण लोककलेचा प्रसार होतोय. दशावतार कलेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे